आपल्याकडे वेगळं जर दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते. या दृष्टीने हळूहळू त्यावरही चितळेंचे जे हे आहे त्यांनी मला सांगितलं की नाना कसं काय असेल तर मला कोणी सांगणार. काही सरकारने घोषणा कर्जमाफीची केली होती, ती झाली नाही. त्या संदर्भात सरकारी काय आहे त्याच्याशी आमच्याशी नाही संबंध. शेतकऱ्याच्या संदर्भात कर्जमाफीची घोषणा होती, कर्जमाफी होत नाही. त्या संदर्भात मोर्चे काढावे लागतात, शेतकरी मोर्चे काढतो, ते आंदोलन मोडलं जातं. शेतकऱ्यांच्या संदर्भात संघर्ष संपलेलाच नाही. त्याविषयीची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडतो आहोत की आम्ही आजही आदरणीय नानाजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की शेतकरी बांधवांना तुम्ही पक्का हमी भाव द्या. त्यांनी जे त्यांचा उत्पादन खर्च आहे त्याच्या 1.5 त्यांना मोल द्या. हे 20 वर्षापूर्वीच आहे. हे आम्ही 10 वर्ष म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आमची हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका राहील. जोपर्यंत शेतकरी बांधव आनंदित होत नाही तोपर्यंत अव्याहतपणे काम करायचं असं मनात आहे. ते आम्ही सक्रियपणे करतोय एवढंच देतात इलेक्शनच्या वेळेस आणि इलेक्शन झाल्यानंतर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही जण आश्वासन देतात पण आम्ही कृतीशील आहोत. आम्ही कृती 10 वर्ष करतो आहोत. सरकारकडे एक मोठी चळवळ करण्याची गरज आहे. सरकारच्या एक मिनिट सरकारने काय केलं, सरकारने काय म्हटलं याची उत्तर आम्ही कशी देणार? अभिनय क्षेत्रात तुम्हा दोघांनी बी अगदी आपल्या कार्यकर्तृत्वाचं नाणं अगदी खणखणीत ठेवलंय. 10 वर्ष झालं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी अगदी आमूलाग्र बदल केला, त्याचा निश्चितच ते महाराष्ट्रात कौतुक होते. आगामी पुढचं ध्येय धोरण काय असणार आहे नाम फाउंडेशन बघायचं? त्याविषयीच आम्ही सांगतो आहोत की आज 10 वर्ष तर पूर्ण झालेली आहेत. आता ह्याच्यानंतरचा टप्पा काय असेल तर नानाजींच्या म्हणण्यानुसार नवीन पिढी तयार करणे. नवीन अजून सगळ्यांना नवीन पिढी म्हणजे माझ्यापेक्षा खूप तरुण आहे. मी 75. तुम्ही किती रे? मी 52 पूर्ण. 52 म्हणजे 23 वर्ष अजून आहे. नाही एवढे नाही. तरुण प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या एकजुटीसाठी ज्या पद्धतीने शेतकरी संपावर गेला होता, आपल्या हमी भावासंदर्भात आंदोलन त्यांनी उभा केलं होतं, त्या संदर्भात पुढचं पाऊल काही असणार आहे का आमचं? मला माहिती नाही. आता बघ, शरद जोशींसारखे इतके धुरीण होते, तेवढा मोठा माणूस, पण त्यांनी इतका शेतकरी वर्ग एकवटला होता. सगळेजण असे एकवटलेले, एक संघ झाले. पण त्यातून सुद्धा काय झालं, आम्ही त्यांच्यासमोर अगदी एवढ्या खेळून गेलो. आम्ही करत असताना मला सकारात्मक ह्याच्यामध्ये तुम्ही बंड करणार का, मी झेंडा घ्यायचा का, मी जाळपोळ करायची का, मी काय करायचं, तर मला जे येतं, मला म्हणजे आम्हाला ते आम्ही 10 वर्ष सातत्याने. आणि आमचं म्हणणंही हेच आहे की 1.5 हमी भाव मिळावा. हे एवढं मला एक सांग, आपण त्याला जाळपोळ करून होणार आहे का? मला साधं तुम्ही मीडिया म्हणून उत्तर, मी एखादी गोष्ट बस मी जेवढी जाळतो ती माझी येणार आहे. एखादा कोणतरी मरतो तिथे मला माझा मुलगा किंवा माझा बाप किंवा माझी मुलगी आई दिसत असते. मला काय हक्क आहे कोणाला मारण्याचा? आणि मी करतो. आम्ही 10 वर्ष काम केल्यानंतर आज ही म्हणजे ही विनंती सरकारला करण्यास स्वतःला पात्र समजतो. कारण आम्ही कृती करून हे म्हणतो आहोत की शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा. ही आमची आता भूमिका आहे आणि सरकारनं मान्य करावी त्यांच्या पद्धतीने, जसं जमेल तसं. आता मी स्वतः शेतकरी, माझी त्या 12 एकरामध्ये मी माझ्या घरामध्ये उगवलेलंच खातो. आता मला कळतंय ना मला तिथे किती दिवंचन आहे. बरं, माझ्याकडे एखाद्या वेळी नाही पीक आलं तर मी सहन करू शकतो. त्यांचं काय, त्यानं कर्ज काढावी लागतं. पण माझं एक रोग जरी चुकलं तरी माझं असं त्यांचं काय होत असेल मला सांग, की ज्याच्यावर पोटच दुसरं काही करू शकतो. याला धरून दुसरा प्रश्न, शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांसंदर्भात अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. हे जर ते विकायचे असतील, ते कच्च्या ठाण्याकडे गेले तर तो प्रश्न कसं सोडवणार? ते तुला सरकार काय होतंय, तुला काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल सांगतो. तुझं गोंधळ किती होतं? नाही भाकड जनावरांसंदर्भात भाकड जनावरांसंदर्भातली जी व्यवस्था आहे त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे एका बाजूने हात करण्याचे शेतकरी आरक्षणासाठी आत्महत्या करतो, या बाबतीत आपली भूमिका काय असणार? शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य न्याय मिळावा ही आमची 10 वर्षा अगोदरची भूमिका आज 10 वर्षानंतरही तशीच आहे. आणि हे 10 वर्ष कृती केल्यानंतर आम्ही पुन्हा ही विनंती करतो आहोत की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये. म्हणजे जशा पद्धतीनं
त्यांचा फक्त जगण्याचा प्रश्न नाही आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे. या सगळ्या ह्याच्यात समाज म्हणून, सरकार म्हणून काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घ्यावा आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, हीच आमची रास्त आणि स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या कोणत्या मर्यादित नाही रे. त्यांनी पिकवलं तर आम्ही खाणार ना, आपण खाणार कुठे? हे तर काही कंपनीमध्ये कुठलं तयार होत नाही ना, कारखान्यात तयार होतं का तांदूळ, ज्वारी बाजरी होते का, भाजी होते का? ते प्लॅस्टिकचे होतील, हा? प्लॅस्टिकचे तांदूळ तयार होतील का? नाही, नाही, ते भेसळ म्हणून करतील सुद्धा. पण मला सांगा तर तसं नाही, त्यांनी पिकवलं तर आपण असं आपण नको कसं अनुभव पण म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे असं वाटतं का? आणि दुसरं म्हणजे नाम फाउंडेशन आणि टाटा यांचं खूप मोठं योगदान आहे, त्याबद्दल तुमचं सांगा. शेतकरी बांधवांना मी जसं म्हणालो तसं त्यांच्या पिकाला हमीभाव योग्य मिळणं, त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न नियमित होणं, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नियमित होणं, या सगळ्या गोष्टी जर सरकारने यथायोग्य पद्धतीनं केल्या आणि गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत ही सगळी मदत पोहोचली तर पुढच्या तुमच्या कुठल्याही गोष्टीच्या मागणीचं काही प्रयोजनच नाही आहे. म्हणजे मला माझी एवढी भूक आहे, माझ्या कुटुंबाचा एवढा खर्च आहे, एवढा मला मिळाला वर्षभरासाठी, तर माझी अजून काय मागणी असते तर ती कुणाचीच नसणार आणि एवढं आता साधं तुम्हाला आहे. खरं सांगतो की आमची ही जी मुलं जी आहेत मी 98, 97, 95, 90च्या वर त्यांना मार्क मिळाले, त्यांच्या शिक्षणाची सगळी ही कुठे तुला ॲडमिशन पाहिजे, बरं तिथे जाऊन आपल्याला करायचं काय, असं नुसतं जायचं हात जोडायचे की बाबा माझी मुलं आहे, माझी नातवंड आहे, त्यांना इतकं सुंदर तो अभ्यास करणारा 92-94% जरी मुलगा आहे, कुठलीही शिकवणी नाही काही नाही, तर त्याचं ॲडमिशन तुम्ही करा तुमच्या कॉलेजमध्ये, त्याची तुम्ही फी घेऊ नका, एकही पैसा देणार नाही, आणि त्याला हॉस्टेलमध्ये ठेवा. बाकी त्याचं काय कपड्या बिपड्याचा खर्च असेल तो आम्ही करतो. पण जेवढं झुसमी येतो तर करू शकेल ना, पण इतकं एवढा तर नक्कीच नाम फाउंडेशन करत राहील आणि करतं. आणि मगाशी मी सुरेखा मोटरकरचं उदाहरणही तेवढ्यासाठी दिलं की बद्रीनारायण मोटरकरांनी आत्महत्या करू असं सांगितल्यानंतर नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण त्यांना सुरुवातीला मदत केली. नंतर मी ठाण्यामध्ये एका व्याख्यानमालेत बोलत असताना एक कुटुंब व्याख्यानानंतर मला भेटला आणि ते म्हणाला आम्हाला डायरेक्ट शेतकरी कुटुंबाची ओळख करून द्या, आम्हाला त्यांना मदत करायची, पण ती डायरेक्ट करायची. म्हटलं हरकत नाही, मोटरकरांचं त्यांना नाव सुचवलं, त्या कुटुंबानंही त्यांना मदत केली. आज मोटरकरही हयात आहेत आणि त्यांची मुलगी ही डॉक्टर झालेली आहे. तर मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे. म्हणून नामचं आम्ही एका वाक्यात सांगतो, माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ, एवढंच त्याचं. आणि सगळंच नाम नाही ना करू शकत. सर, भारताच्या स्वातंत्र्याला 2047 100 वर्ष पूर्ण होईल. यानिमित्त भारताचे कृषी धोरण कसं असावं? आणि पुन्हा- तू असं ठरवतोस की सगळं नाव